नमस्कार. द डीप डाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एका अशा नावावर सविस्तर चर्चा करणार आहोत, जे ऐकल्यावर डोळ्यासमोर येते श्रीमंती, सत्ता आणि एक एक अत्यंत भयानक गुन्हा. जेफ्री एप्स्टीन. हम्म पण आज आपण तो कोण होता यावर नाही, तर हे सगळं त्यांनी केलं कसं यावर लक्ष देणार आहोत. त्याची पद्धत काय होती. कारण मला वाटतं या प्रकरणातील तीच गोष्ट सगळ्यात जास्त अस्वस्थ करणारी आहे. अगदी. कारण हे प्रकरण जितकं त्याच्या गुन्ह्यांबद्दल आहे, तितकंच ते गुन्हे करण्यासाठी वापरलेल्या पद्धतीबद्दल आहे. बरोबर. याची सुरुवात तशी 2000च्या दशकातच झाली होती, पण 2019मध्ये जेव्हा हे प्रकरण पुन्हा समोर आलं, तेव्हा त्याच्या क्रूरतेची आणि व्याप्तीची खरी कल्पना म्हणजे जगाला आली. आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी होता जेफ्री एप्स्टीन, एक श्रीमंत फायनान्सर, ज्याची उठबस जगातल्या सर्वात शक्तिशाली लोकांसोबत. अगदी. चला तर मग त्याच्या याच पद्धतीबद्दल बोलूया. कारण बघ ना, आपल्या डोक्यात मानव तस्करी म्हटलं की एक चित्र उभं राहतं. हो, एक ठरलेलं चित्र आहे. एक व्हॅन येते, बरोबर. जबरदस्तीने मुलींना उचलून नेलं जातं. पण इथे चित्र पूर्णपणे वेगळं होतं. इथे व्हॅन नव्हती. नाही, इथे होतं एक आलिशान प्रायव्हेट जेट. तेच, ज्याला माध्यमांनी नंतर लॉलिता एक्सप्रेस असं एक कुप्रसिद्ध नाव दिलं. तुम्ही अगदी अचूक मुद्दा मांडलाय. इथे जबरदस्ती नव्हती, तर मैत्रीचा आणि मदतीचा देखावा होता. यालाच ग्रूमिंग म्हणतात. ग्रूमिंग म्हणजे विषाला मधाचं पॅकेजिंग करून देणं. या प्रक्रियेत विशेषतः अल्पवयीन आणि असुरक्षित मुलींना लक्ष केलं जायचं. त्यांचा विश्वास संपादन करायचा, त्यांना मोठी स्वप्न दाखवायची आणि हळूहळू त्यांना कळायच्या आत त्या एका जाळ्यात ओढल्या जायच्या. म्हणजे हे थेट अपहरण नाही, तर स्वप्नांचं अपहरण होतं. उत्तम शब्द आहे, स्वप्नांचंच अपहरण. हे खूपच भयान आहे. पण ही स्वप्न नेमकी कोणती होती? म्हणजे कोणती आमिषं दाखवून या मुली स्वतःहून त्या प्रायव्हेट जेटमध्ये बसायला तयार व्हायच्या आणि त्याच्या त्या लिटल सेंट जेम्स नावाच्या खासगी बेटावर जायच्या? आणि इथेच या प्रकरणाचं क्रूर वास्तव दडलेलं आहे. एप्स्टीनने मुलींच्या महत्वाकांक्षेलाच त्यांच्या विरुद्ध शस्त्र म्हणून वापरलं. म्हणजे तसं? तुम्ही विचार करा, एका लहान शहरातल्या, आर्थिक तंगी असलेल्या घरातल्या 16-17 वर्षांच्या मुलीला कुणीतरी सांगतंय की मी तुला व्हिक्टोरिया सिक्रेटसाठी भरती करणाऱ्या एजंटशी ओळख करून देतो. किंवा मी तुझ्या हार्वर्डच्या शिक्षणाचा सगळा खर्च उचलतो. तिच्यासाठी ही ऑफर नाकारणं जवळजवळ अशक्य आहे. म्हणजे मॉडेलिंग, उच्च शिक्षण, पैशांची मदत, ही सगळी आमिषा. अगदी. काहींना मसाज थेरपिस्ट म्हणून कामाची ऑफर दिली जायची, भरपूर पैसे मिळतील असं सांगून. त्यांना फक्त पैसे किंवा संधीच नाही, तर उच्चभ्रू समाजात ओळख करून देण्याचं, मोठ्या लोकांच्या पार्ट्यांमध्ये नेण्याचं आमिष दाखवलं गेलं. जी गोष्ट त्यांना स्वतःचा भविष्याचा मार्ग वाटत होती, तीच त्यांना नरकात घेऊन जात होती. ही फसवणूक थेट शारीरिक हिंसेपेक्षा जास्त क्रूर आहे. याचाच अर्थ बळी ठरलेल्या मुलींची पार्श्वभूमी इथे खूप महत्वाची ठरते. सूत्रानुसार बहुतेक मुली या आर्थिकदृष्ट्या दुर्बळ किंवा अस्थिर कौटुंबिक पार्श्वभूमीच्या होत्या. बरोबर. आणि इथेच मॅनिप्युलेशन किंवा तो मानसिक खेळाचा भाग येतो. या मुलींच्या गरजा आणि स्वप्न या दोन्हींचा फायदा घेतला गेला. त्यांना असं भासवलं गेलं की एप्स्टीन हा एक देवदूत आहे. अच्छा. त्यामुळे त्या स्वतःला बळी समजत नव्हत्या, निदान सुरुवातीला तरी. त्यांना वाटायचं की त्या एका मोठ्या संधीचा भाग आहेत. पण एक मिनिट, इतक्या सगळ्या मुलींपर्यंत एप्स्टीन पोहोचायचा कसा? तो स्वतः या मुलींना शोधत फिरायचा का? मला वाटतं इथेच या प्रकरणाला एक अधिक गुंतागुंतीचं वळण मिळतं. कारण तो एकटा नव्हता. नाही, तो अजिबात एकटा नव्हता. त्याने एक अतिशय सुनियोजित रिक्रुटमेंट रिंग तयार केली होती. रिक्रुटमेंट रिंग? हो. आणि या रिंगमधलं सर्वात महत्त्वाचं आणि धक्कादायक नाव होतं घिस्लेन मॅक्सवेल, एक ब्रिटिश उच्चभ्रू महिला. हो, तिचे वडील मोठे मीडिया मालक होते की नाही? अगदी. ती स्वतः एक प्रभावशाली आणि प्रतिष्ठित व्यक्ती होती. हेच मला समजत नाहीये. एक स्त्री दुसऱ्या, विशेषतः अल्पवयीन मुलींसोबत असं कसं करू शकते? यामागे काय मानसिकता असेल? पैसा, सत्ता की आणखी काही? हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तज्ज्ञांच्या मते यामागे अनेक गोष्टी असू शकतात. एक म्हणजे सत्तेच्या जवळ राहण्याचा मोह. एप्स्टीनच्या जगात राहणं म्हणजे पैसा, प्रतिष्ठा आणि शक्तिशाली लोकांचा सहवास. कदाचित घिस्लेन मॅक्सवेलला त्या जगाचा भाग व्हायचं होतं आणि ते टिकवून ठेवायचं होतं. आणि दुसरं कारण?
दुसरं म्हणजे ती स्वतः या शोषणाच्या चक्रात इतकी गुरखटली होती की तिला बरोबर आणि चूक यातील फरक ओळखता येत नव्हता. ती स्वतःला एक रिक्रूटर समजत होती. जणू काही ती एका मोठ्या कॉर्पोरेशनसाठी काम करते. अविश्वसनीय आहे. म्हणजे त्या मुलींना कामावर ठेवण्यासाठी जसं की मसाज थेरपिस्ट म्हणून गिस्लीन मॅक्सवेल सारखी एक उच्चभ्रू स्त्री स्वतः जायची. हो, हे तर एखाद्या मोठ्या कंपनीच्या कॅम्पस रिक्रुटमेंटसारखं वाटतंय, पण त्याचा उद्देश किती भयानक होता. अगदी. तिचा वापर केल्यामुळे या प्रक्रियेला एक सुरक्षितेचा मुखवटा मिळायचा. जेव्हा एक प्रतिष्ठित स्त्री एखाद्या तरुण मुलीशी संपर्क साधते तेव्हा त्या मुलीला किंवा तिच्या पालकांना काहीच संशयास्पद वाटत नाही. खरंय. घिस्लिन त्यांचा विश्वास जिंकायची, मैत्री करायची आणि मग त्यांना हळूहळू एप्स्टीनच्या जगाची ओळख करून द्यायची. एखाद्या पुरुषाने हे केलं असतं तर कदाचित संशय आला असता. पण एका स्त्रीने केल्यामुळे त्या मुली सहज जाळ्यात अडकल्या. बरोबर. हे सगळं अविश्वसनीय आहे. म्हणजे एकीकडे तो इतके गंभीर गुन्हे करत होता आणि दुसरीकडे जगातील सर्वात प्रतिष्ठित आणि शक्तिशाली लोकांसोबत पार्ट्या करत होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, ब्रिटिश राजघराण्यातील सदस्य, मोठे व्यावसायिक, यादी खूप मोठी आहे. हो, यादी संपत नाही. या दोन्ही गोष्टी एकाच वेळी कशा शक्य होत्या? लोक आंधळी होते की त्यांनी जाणीवपूर्वक डोळेझाक टेढी होती? इथेच सत्ता, पैसा आणि संपर्क या तिन्ही गोष्टींचा वापर एक शस्त्र आणि एक अदृश्य कवच म्हणून कसा केला जातो हे दिसतं. म्हणजे जेव्हा लोक पाहतात की ही व्यक्ती इतक्या मोठ्या लोकांसोबत संबंधित आहे तेव्हा त्यांच्या मनात एक विश्वास निर्माण होतो. त्यांना वाटतं की हा माणूस चुकीचा असूच शकत नाही. त्याच्या सामाजिक प्रतिष्ठेमुळे त्याच्यावर सहजासहजी कोणी संशय घेत नव्हतं. आणि ज्यांना संशय आला असेल त्यांचं काय? त्यांना कदाचित त्याच्या शक्तीची भीती वाटली असेल. पण कुठेतरी तर ही संरक्षण भिंत तुटायला हवी होती ना. म्हणजे इतकी वर्ष कोणीच काही बोललं नाही, अगदी पीडितांचे पालक सुद्धा. काही पीडितांनी पुढे येऊन बोलायचा प्रयत्न केला, पण सुरुवातीला त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं. 2008 मध्ये त्याला फ्लोरिडामध्ये एक शिक्षा झाली होती, पण ती खूपच सौम्य होती. अच्छा, म्हणजे शिक्षा झाली होती आधी. हो, पण त्याच्या प्रभावशाली ओळखींमुळे आणि महागड्या वकिलांच्या फौजेमुळे तो मोठ्या शिक्षेतून वाचला असं म्हटलं जातं. त्यामुळे इतरांना एक संदेश गेला की या माणसाविरोधात उभं राहणं सोपं नाही. त्याची हीच शक्ती त्याचं सर्वात मोठं संरक्षण ठरत होती. नेमकं काय चित्र होतं? त्या लिटिल सेंट जेम्स बेटाबद्दल काय आरोप आहेत? ते बेट कॅरेबियनमधलं एक नंदनवन, पण काही लोकांसाठी तेच एक तुरुंग होतं. अधिकृत आरोप आणि पीडितांच्या साक्षींनुसार ते बेट शोषणाचं केंद्र होतं. तिथे काय व्हायचं? तिथे नियमितपणे खासगी पार्ट्या आयोजित केल्या जात, जिथे या अल्पवयीन मुलींना आणलं जायचं आणि त्यांचं लैंगिक शोषण केलं जायचं. इतकंच नाही तर त्या बेटावर सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे आणि गुप्त रेकॉर्डिंगची व्यवस्था असल्याबद्दलही गंभीर आरोप झाले. गुप्त रेकॉर्डिंग कशासाठी? म्हणजे ब्लॅकमेलिंगचाही प्रकार होता का? असा दाट संशय आहे. आरोप असे आहेत की तिथे येणाऱ्या प्रभावशाली पाहुण्यांना या कृत्यांमध्ये सामील करून त्यांचे व्हिडिओ रेकॉर्ड केले जात असावेत, जेणेकरून भविष्यात त्यांचा वापर ब्लॅकमेलिंगसाठी किंवा स्वतःचं संरक्षण करण्यासाठी करता येईल. बरोबर. मात्र ॲप्स्टीनच्या मृत्यूमुळे हे आरोप कधीच पूर्णपणे सिद्ध होऊ शकले नाहीत. पण जर हे खरं असेल तर हे प्रकरण फक्त लैंगिक शोषणापुरतं मर्यादित नाही, तर ते एका मोठ्या आंतरराष्ट्रीय कटाकडे इशारा करतं. आणि ह्याचमुळे ह्या प्रकरणाचा शेवट इतका वादग्रस्त ठरला. 2019 मध्ये त्याला अटक झाली, पण खटला पूर्ण होण्याआधीच तुरुंगात त्याचा मृत्यू झाला. हो, अधिकृतपणे ती आत्महत्या असल्याचं सांगण्यात आलं, पण त्यावर आजही अनेक प्रश्नचिन्ह आहेत. असं का? त्याच्या मृत्यूमुळे अनेक सत्य कायमची गाडली गेली. तो बोलला असता तर कदाचित अनेक मोठी नावं उघड झाली असती. त्यामुळेच त्याच्या मृत्यूभोवती अनेक कॉन्स्पिरसी थेरीज तयार झाल्या. पण कायदेशीर प्रक्रियेचा एक मार्ग बंद झाला तरी दुसरा उघडला की नाही? हो, त्याच्या नेटवर्कमधील प्रमुख व्यक्ती घिस्लेन मॅक्सवेल हिच्यावर खटला चालवला गेला आणि 2021 मध्ये तिला मुलींची तस्करी आणि शोषणाच्या गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवून 20 वर्षांची शिक्षा झाली. पण प्रश्न उरतोच, इतक्या मोठ्या आणि गुंतागुंतीच्या नेटवर्कमध्ये फक्त 1 किंवा 2 व्यक्ती जबाबदार असू शकतात का? हे शक्य आहे का? कायदेशीरदृष्ट्या ज्यांच्यावर आरोप सिद्ध होतात त्यांनाच दोषी ठरवता येतं. या प्रकरणात अनेक मोठी नावं समोर आली, ज्यांच्यावर आरोप झाले, पण पुरेसे पुरावे नसल्यामुळे किंवा इतर कारणांमुळे त्यांच्यावर कारवाई झाली नाही. त्यामुळे लोकांच्या मनात एक अस्वस्थता आहे की या प्रकरणातील मोठे मासे अजूनही मोकळे आहेत. अगदी. त्यामुळे हा वाद आणि यावरील चर्चा आजही सुरू आहे. तर मग या सगळ्याचा अर्थ काय? या संपूर्ण प्रकरणातून आपण काय शिकायला हवं? एक गोष्ट तर स्पष्ट आहे
की शोषण हे नेहमी आपल्याला वाटतं तसं सरळसोट दिसत नाही. ते खूप धूर्त आणि फसवे असू शकते. अगदी. यातून काही महत्वाचे धडे मिळतात. पहिला आणि सर्वात मोठा धडा म्हणजे सत्ता आणि प्रतिष्ठा या गुन्हेगारी लपवण्याचं साधन बनू शकतात. त्यामुळे सत्ताधारी आणि प्रभावशाली लोकांच्या कृतींवरही प्रश्न विचारले गेले पाहिजेत. त्यांची सामाजिक प्रतिष्ठा त्यांच्या गुन्ह्यांवर पांघरून घालू शकत नाही. बरोबर. दुसरा धडा म्हणजे आर्थिक असुरक्षितता एखाद्या व्यक्तीला किती हतबल बनू शकते आणि त्यांच्या स्वप्नांचा कसा गैरफायदा घेतला जाऊ शकतो हे या प्रकरणाने दाखवून दिले आहे. आणि मला वाटतं सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जागरूकता. कारण अशा प्रकारच्या ग्रूमिंगला ओळखणं हेच सर्वात मोठं आव्हान आहे. हो, जागरूकता ही सर्वात मोठी ढाल आहे. पालक, शिक्षक आणि स्वतः मुलामुलींनी सतर्क राहणं गरजेचं आहे. कोणी अनोळखी व्यक्ती अचानक खूप मोठ्या संधी देत असेल किंवा तुमच्या सर्व गरजा पूर्ण करण्याचं आश्वासन देत असेल तर त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नये. त्याची पडताळणी करणं आवश्यक आहे. विशेषतः अल्पवयीन मुलांना ऑनलाईन सुरक्षिततेबद्दल आणि अनोळखी व्यक्तींकडून येणाऱ्या ऑफर्समधील धोक्यांबद्दल शिक्षण देणं आजच्या जगात अत्यंत महत्त्वाचं आहे. नक्कीच. जेफ्री एप्स्टीन प्रकरण हे केवळ एका व्यक्तीचे गुन्हेगारी प्रकरण नाही, तर ते जागतिक स्तरावर चालणाऱ्या शोषणाच्या वास्तवाचे एक भयावह उदाहरण आहे, जिथे सत्ता, पैसा आणि गुन्हेगारी यांची एक धोकादायक युती तयार होते. आणि जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार. या प्रकरणात कायदेशीर कारवाई झाली, काहींना शिक्षा झाली, पण ही प्रकरण आपल्याला विचार करायला लावते की समाजात सत्ता आणि पैशाच्या जोरावर अशी व्यवस्था कशी तयार होते, जिथे इतके गंभीर गुन्हे अनेक वर्ष कोणाच्या लक्षातही येत नाहीत किंवा त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. महत्वाचा प्रश्न आहे. आजच्या आपल्या समाजात आपल्या आजूबाजूला असे कोणते ब्लाइंड स्पॉट्स किंवा दुर्लक्षित कोपरे असू शकतात जिथे असे गुन्हे घडत असतील आणि आपल्याला त्याचा पत्ताही नसेल. यावर आपण सर्वांनीच गंभीरपणे विचार करणं आवश्यक आहे.